जागतिक महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कुठे उद्योजक महिलांनी आपल्याच उद्योगात आनंद व्यक्त केलाय। माझं नाव निशा गोपाल चौहान, मी वडाळी देवीनगर अमरावती येथे राहते। माझं आनंदी महिला झुणका भाकर केंद्र आहे। आज महिला जागतिक दिनानिमित्त महिलांना माझं एवढंच आव्हान आहे की जशी मी काहीतरी होतकरू महिलांना, ज्या बेरोजगार महिला आहेत त्यांना रोजगार करून दिलेला आहे आणि स्वतः त्यांच्या पायावर उभ्या राहून त्यांच्या घराचं पालनपोषण करून राहिल्या आणि माझीही सुद्धा परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे। असंच प्रत्येक महिलेने स्वतःवर विश्वास ठेवून परिपूर्ण काहीतरी कार्य करण्याचं धाडस ठेवावं, एवढं आव्हान माझं आहे। किती महिलांना रोजगार दिला तुम्ही? माझ्याकडे 9 महिलांना रोजगार आहे। किती वर्ष झाले? मला 3 वर्ष झालेले आहे महिला झुणका भाकर केंद्र सुरू करून। कुठे वन विभागाच्या महिलांनी जल्लोष केला, काय असतं? आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल असतो। प्रेम, त्याग, विश्वासाच्या रंगछटेचा मौल्यवान खजिना असतो। सकारात्मक विचारांची नागमोडी गुंफण त्यावर अधिकच शोभून दिसते। सकारात्मक विचारांची नागमोडी गुंफण त्यावर अधिकच शोभून दिसते। मित्रत्व, आप्तसखियांच्या प्रेमाची त्याला सुंदर झालर असते। नमस्कार, मी JC वैशाली शिंदे, प्रेसिडेंट JCI अमरावती गोल्डन प्रिन्सेस या संस्थेमार्फत वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात। त्या अनुषंगाने आज दिनांक 8 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम JCI गोल्डन प्रिन्सेस व फॉरेस्ट डिपार्टमेंट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व सन्मान केला। त्याचप्रमाणे या डिपार्टमेंटच्या महिलांनी व JCI अमरावती गोल्डनच्या महिलांनी विविध नृत्य, नाटक सादर करून कार्यक्रमाचा आनंद घेतला। JCI गोल्डन अमरावती तर्फे आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवत असतो। JCI गोल्डन प्रिन्सेस हा JCI गोल्डनचा एक फॅन्स लो आहे। यामार्फत आम्ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो। त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही महिला दिन साजरा करत आहे। तसेच JCI गोल्डन प्रिन्सेसतर्फे येणाऱ्या काळात विविध समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही घेऊ असा आमचा मानस आहे। तर कुठे लाल परीच्या सेवेतील महिलांचा गौरव झाला। अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महिला वाहकांचा सत्कारही झाला। 8 मार्च सर्व जगात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा दिवस अमरावती शहरात सर्व महिला सामाजिक संघटनांनी साजरा केलाय। अशाच कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अमरावती येथेही साजरा करण्यात आलाय। विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी लाल परीच्या सेवेत बजावलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। पंचवटी चौक येथील मातोश्री विमलाबाई देशमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात विविध आगारातील महिला, चालक, वाहक, यांत्रिक व विभागीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ST अमरावती विभागाचे विभाग नियंत्रण निलेश बेलसरे हे होते, तर उद्घाटक म्हणून अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांची विशेष उपस्थिती लाभली। विभागीय अभियंता विना गायकवाड, वर्षा भाकरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, अमरावती आगार क्रमांक 1 च्या आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांची उपस्थिती लाभली। यावेळी अमरावती विभागातील विविध आगारांमधून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महिलांचा वाहकांचा सत्कार करण्यात आलाय। तसेच अनेक महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह, भेटवस्तू देऊन गौरवही करण्यात आलाय। विविध आगारातील महिलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आणली होती।
मूल्यांवर आधारित समाज निर्मितीसाठी अध्यात्माची जोड अत्यंत आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणल्याशिवाय समाजात खरा बदल घडू शकत नाही, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावतीच्या जिल्हा संचालिका राजयोगिनी सीतादिदी यांनी केले. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य सेवा केंद्र अमरावतीतर्फे विश्व परिवर्तन भवन येथे अमरावती महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक तसेच ब्रह्मकुमारी परिवारातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा राजयोगिनी सीतादिदी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांना ईश्वरीय साहित्य व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सीतादेवी म्हणाल्या की धर्माच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी आपण सर्वजण एकाच परमपित्याची संताने आहोत, ही भावना दृढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने आपल्या जीवनात श्रेष्ठ विचार, चांगले संस्कार व उत्तम आचरण स्वीकारल्यासह खऱ्या अर्थाने मूलनिष्ठ समाजाची निर्मिती होऊ शकते. या परिवर्तनातूनच पृथ्वीवर पुन्हा रामराज्याची स्थापना शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी ब्रह्मकुमारी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना राजयोग ध्यानाचा अनुभव देता आला. तसेच विश्व शांतीसाठी सामूहिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी दिदी यांनी केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मकुमार प्रमोद भाई यांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील जनप्रतिनिधी व आध्यात्मिक संस्थांमध्ये सकारात्मक संवाद प्रस्थापित झाला असून मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. मंगरुळपीर येथील संत गोरोबा काका कुंभार संस्था अध्यक्ष तथा महिला सक्षमीकरण न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या श्रीमती वनमालाताई पेंढारकर यांचा राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, रवींद्र नाट्यगृह, प्रभादेवी मुंबई येथे राज्य उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते पुढाकार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय व व्यक्ती संस्थांचा सन्मान करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील श्रीमती वनमाला पेंढारकर यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील महिलाविषयी प्रश्नांवर केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेऊन सन 2026चा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्काराकरिता श्रीमती वनमालाताई पेंढारकर यांच्या संस्थेची निवड करण्यात आली तथा रोख मानधन व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी अदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, श्रीमती नयना बोर्डीकर, सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा राज्यमंत्री श्रीमती रितू गावंडे, महापौर मुंबई श्रीमती रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आलाय. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.